निर्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दि वल्लभम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते। आपण सर्व भाविक मागील 7 दिवसापासून हा भक्तिरसाचा स्वाद भगवत कृपेने सद्गुरुनाथाच्या आशीर्वादाने चाखत आहोत। मोठी महत् भाग्याची गोष्ट आहे। या परिवाराच्या द्वारा मुंडे परिवाराच्या द्वारा आयोजित या भक्ती उत्सवामध्ये या भक्तिरसामध्ये आपल्या सर्वांना सेवा करण्याचं परम भाग्य प्राप्त झालेलं आहे। मानवी जीवनामध्ये सत्संगाशिवाय आधार नाही। आपण काल श्रवण केलं। अध्यात्मबोधामध्ये जीवन जगत असताना सत्संगाची फार मोठी आवश्यकता आहे। म्हणून या पवित्र अशा या वास्तूमध्ये ही भागवत कथा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे। मानवी जीवन हे समृद्ध जीवन आहे, पण या जीवनामध्ये या समृद्ध जीवनामध्ये भगवंताची कृपा आवश्यक आहे। आणि देवाची कृपा आपल्याला सत्संगाशिवाय साधूची कृपा होऊ शकत नाही, सत्संगाशिवाय देवाची कृपा होऊ शकत नाही। म्हणून सत्संग आवश्यक आहे। रोज आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी आपण केलं पाहिजे। रोज दान धर्म केला पाहिजे, रोज शास्त्र वाचन केलं पाहिजे, रोज ज्ञानेश्वरी गाथा वाचला पाहिजे, रोज तुळशीला पाणी घातलं पाहिजे आणि रोज साधू पुरुषाच्या मुखातून काही ना काहीतरी श्रवण केलं पाहिजे। आता भरपूर व्यवस्था आहेत ऐकायला, मोबाईल आहेत, यूट्यूब आहे। एखाद्या महात्म्याचं नाव टाकलं की घरी बसूनही आपल्याला सत्संग घडू शकतो। मोठ्या मोठ्या महापुरुषांचं आपल्याला श्रवण घडू शकतं। रोज जीवनामध्ये काही ना काहीतरी श्रवण करा। काल आपण कथेचा भाग पाहिलेला आहे। भगवान परमात्म्याचे विवाह वगैरे आपण सर्वांनी चिंतन, जसं थोडंसं तात्विक बुद्धीनं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। भौमासुराच्या बंदीखान्यातील 16,100 मुली भगवंतांनी त्यांचा स्वीकार केला। त्या प्रार्थना करू लागल्या, हे प्रभू आता आमचा कोण स्वीकार करेल? आम्ही आशा आहोत, आमचा स्वीकार आता कोण करेल? आमचा स्वीकार तुम्ही करा। अशा प्रकारे परमेश्वराने त्यांचा स्वीकार केलेला आहे। परमात्म जीवनामध्ये जीवन स्वीकृत असलं पाहिजे। देवाचा स्वीकार, साधूचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे। आणि संत साधूच्या श्रवणाशिवाय आपल्या आनंदामध्ये आनंद आपल्याला समजला पाहिजे। भगवान परमात्म्याने त्याचा स्वीकार केला। भगवंताच्या प्रापंचिक ग्रस्त आश्रमाचं वर्णन केलेलं आहे। आता तो परमेश्वराचा ग्रस्त आश्रम आहे, ती देवाची लीला आहे। जगाला सुखी करणारा परमात्मा, त्याला प्रपंच सुखाचा करता येत नाही का? येतो। प्रत्येक स्त्रियांना 10 मुलं 1 मुलगी, 10 मुलं 1 मुलगी, 10 मुलं 1 मुलगी। फक्त एका पत्नीला, जांबवंतीला सांब नावाचा मुलगा झाला, एकच। तो भगवान शंकराच्या कृपेने झाला। आणि हे सगळं आनंदाचं सुरू असताना एके दिवशी भगवान परमात्म्याचा परममित्र सुदामाचं चरित्र सांगितलं।
श्रुत शौनकाधिकाला आणि महायोगेंद्र शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात की राजा, सांदीपानी ऋषीच्या गुरुकुलामध्ये अध्ययन करत असताना भगवान परमात्म्याचा एका ब्राह्मण पुत्राशी संबंध आला. त्याचं नाव आहे सुदामा. मैत्री झाली. सुदामा परम मित्र आहे. गुरुकुलामध्ये शिकत होते. उज्जैनला सांदीपानी ऋषीचा आश्रम आहे. तिथं अध्ययन करत असताना खूप मोठा दोघांचा संबंध. आता मित्रता प्राप्त होण्यासाठी, मैत्री होण्यासाठी विचार सारखे लागतात. जात महत्त्वाची नाही, व्यवसाय महत्त्वाचा नाही, पंथ महत्त्वाचा नाही. माणसाची योग्यता त्याच्यावर अवलंबून येतं. फक्त एवढंच आहे, ज्याच्याशी तो स्वार्थी नसावा. स्वार्थी कळालं ना तुम्हाला? स्वार्थी नसावा. लोभापुरती जवळ येणारे लोक भरपूर आहेत. काम आपल्याकडून, त्याच्याकडून आपला फायदा नाही ना, रामराम सुद्धा घालीत नाहीत. मला फायदा आहे का तर रामराम. असा वर्ग आहे जगामध्ये. कृतज्ञ वर्ग आहे बऱ्याच वेळेला. मग कृतज्ञाशी जर आपला दोस्ताना झाला, मैत्री झाली, तर आपल्याला पश्चाताप वाटायला येतो. म्हणून सज्जनाशी मित्रता करावी. भगवान परमात्म्याने सुदामाशी मैत्री केली. सुदामा फार सात्विक होता. भगवान परमात्म्याशीचा पण एके दिवशी त्याच्याकडूनही थोडासा मैत्रीमध्ये दुर्व्यवहार घडला. गुरुमातेनं दिलेले मुठभर फुटाणे, हरभरे, जुन्या काळामध्ये गुरुकुलामध्ये हरभरे म्हणजे शक्तिवर्धक भोजन आहे बरं का. हरभरे खाल्याने मनुष्याची बुद्धी सात्विक राहते. आता ती गुरुकुलातली व्यवस्था असायची. असे गुरुकुल नव्हते ना त्यावेळेला. विद्या देणारा मोफत द्यायचा आणि घेणार आहे मग काय मधुकरी आळंदीला वगैरे. आता हे आमचे हरिभक्तीपरायण बळीराम महाराज आळंदीला राहिलेले आहेत. त्यांच्या काळामध्ये आम्ही शिकायला गेल्यानंतर मधुकरीची व्यवस्था. आपलं मागून येऊन खायचं आणि विद्यार्जन करायचं. शिकवणारा पैसे घेत नव्हता, काही नाही. फक्त आपली व्यवस्था आपण करायची. आणि व्यवस्था महत्वाची आहे. पाहायचा ते हरभरे, फुटाणे, चणे दिले आणि सांगितलं गुरुमातेनं, सुदामा हे तुझ्यासाठी आणि हे श्रीकृष्णासाठी. पण चलत चलत थोडे खात गेला. इकडला एक खायचा एक, आणि तिथे गेलं. सगळंच खाल्लं नाही. भगवंताला दिले, पण जेवढे गुरुमाईनं दिले होते तेवढे दिले नाहीत. भगवान कृष्ण परमात्मा म्हणायला लागले, एवढीच दिली मला? हो म्हटले, इतकंच. भगवंता तो जर म्हणाला असता दादा की मी खाल्ले, परमेश्वरानं पुढचं एवढं सगळं वाढवलं नसतं. काही चूक भूल होऊ द्या, काही आधर्म होऊ द्या, देवाला सांगा, संताला सांगा, आणि एखाद्याच्या जवळ आपल्या जो प्रिय आहे त्याला जाऊन सांगा की माझ्याद्वारा असं घडलं. आपण केलेलं पाप प्रगट करून सांगितलं तर त्या पापाचा प्रभाव कमी होतो आणि आपल्या मनावरचं ओझं हलकं होतं. ओझं हलकं होतं आपलं. म्हणून हे प्रभू, परमेश्वराला असत्य बोललेला राग आलाय. देवाला दोन गोष्टी आवडत नाहीत. खोटं बोललेलं आवडत नाही आणि वाईट आचरण केलेलं त्याला आवडत नाही. शुद्ध जीवन जगा आणि सत्य बोला. फायदा होईल न होईल, तोंड चोपडेपणा ठेवू नका. लाभ होईल न होईल, फायदा होईल न होईल, प्रसिद्धी होईल न होईल, लोक मानतील न मानतील, पण वागण्यामध्ये सत्यपणा ठेवा, बोलण्यामध्ये सत्यपणा ठेवा. त्याचा प्रभाव आपल्या चित्तावर होतो. फार प्रगती, असत्याची प्रगती होते, पण काही काळानंतर त्याची प्रगती संपून जाते. स्वयंपाकाकडल्या बोलायला का बघा बरं. तोंडानं स्वयंपाक नाही, हातानं करायचा. श्री भगवान की जय. आणि असत्य बोललेलं परमेश्वराला आवडत नाही. बस म्हणून बोलू नका. वाईट आचरण ठेवू नका. धुतलेल्या तांदळासारखं जीवन जगा. 2 दिवस दुःखाचे येतील पण शेवट सुखाचा होईल. चिरदृष्टी ठेवा. परमेश्वरावर अवलंबून राहा. बस
पण ते थोडंसं सुदामाच्या द्वारा असं घडल्यामुळे आणि मग ते खाल्लं, भगवंताचं शिक्षण संपलं. पण थोड्या केलेल्या पापाचा परिणाम सुदामाला आयुष्यभर भोगावा लागला, आयुष्यभर भोगावा लागला. दारिद्र्य आलं. सुशीला त्याची प्रिय भार्या सात्विक होती. सुशीलेसारखी सात्विक स्त्री नाही. महाराज, आपल्या परिस्थितीमध्ये सामावून घेणारी बायको मिळायला सुद्धा भाग्य लागतं. जसं आहे नवऱ्याचा जसा आनंद असेल त्याच्यात आनंद मानणारी. मालक उपाशी आहेत का? काही नाही, आपण उपवास धरू. आज एके दिवशी कधी खायला मिळायचं नाही, नाराज तिळभर व्हायची नाही महाराज, रागवायची नाही. आज मी उपाशी आहे, काही तुम्ही व्यवस्था केली नाही असं म्हणायची नाही. उलट म्हणायची, स्वामी चिंता कशाला करता? लोक 15 दिवसाला एकादशी धरतात. ईश्वराच्या कृपेनं आपल्याला रोज एकादशी घडते. काही नाही, चिंता करू नका. कधी वस्त्रासाठी हट्ट नाही, कधी कपड्यासाठी हट्ट नाही, कधी खाण्यासाठी हट्ट नाही. उलट पतीला धीर द्यायची. स्वामी धीर धरा, हे दिवस जातील. स्वामी धीर धरा, हेही दिवस जातील. स्वामी धीर धरा, हेही दिवस जातील असं म्हणायचे. खूप दारिद्र्याच्या झळया हे कुटुंब सहन करत होतं. एके दिवशी असं झालं, ती म्हणायला लागली सुदामाला, स्वामी देवा, तुम्ही मला एकदा म्हणाला होतात की बालपणीचा मित्र तुमचा द्वारकेचा राजा झालेला आहे. हो म्हणालो होतो. मग असं करता का? त्यांच्याकडे जाता का तुम्ही? भगवान म्हणतात, सुशीला त्याची माझी मैत्री होती, तो द्वारकेचा राजा आहे. भगवान परमात्मा तो आता द्वारिकाधीश झालेला आहे. पण येत कदाचित आपण जाणं चांगलं नाही. पण सुदामानं पुन्हा विचार केला, भगवंतानं तर बुद्धी दिली नसेल सुदाम्याला, असं सुशीलेला, आणि देवाची जर इच्छा असेल मला भेटायची म्हणूनही इतक्या दिवसात कधीच म्हणली नाही. आज म्हणायला लागली, याचा अर्थ ही परमेश्वराची इच्छा आहे. आज जे सांगायले ना, ही प्रभूची इच्छा आहे. त्याच्यामुळे प्रभूच्या इच्छेमुळे चाललेलं आहे. ठीक आहे म्हटले, जातो. पण थोडंसं असं आहे की रिक्त हस्तेन राजा नैव साधू दर्शनात. एवढ्यांचं दर्शन रिकाम्या हातानं घेऊ नये. साधूचं, ब्राह्मणाचं, राजाची भेट रिकाम्या हातानं घेऊ नये. काही ना काहीतरी आपण देवाचं दर्शन तुलसी पत्र का होईना पण घेऊन जा, ठेवा समोर. काय नाही, आता राजाला भेट द्यायची म्हणजे त्याच्या बरोबरीच लागेल ना. आता आपल्याकडे तर दारिद्र्य आहे, काय द्यावं त्याला भेट? आपल्याकडे काही नाही. तिनं सांगितलं, हे बघा राजा श्रीमंत आहे, राजाची योग्यता पाहून आपण भेट देऊ नये, आपल्या योग्यतेनुसार भेट द्यावं. कोणी काही घेऊन येईल, ज्याच्या त्याच्यानुसार घेऊन येईल. आपल्याला जे जमेल ते आपण घेऊन जावं. मग आपल्याकडे काय? तिनं सांगितलं, काही नाही, थोडेसे पोहे आहेत, ते स्वच्छ केले, शुद्ध केले. सार्वदेहिनां पुंसां सर्व भावेन विशुद्धिनः मनो मनस्य मन भावना शुद्धार्थ सर्वार्थ दानम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. शुद्ध मन हे घेऊन जा देवाकडे जाताना. पण तरी पण पोहे आहेत माझ्याकडं तेवढे. त्याची पोटडी बांधली आणि सुदाम्याच्या हातामध्ये दिली, सुदामजींच्या. आणि भगवान संत आमचे अधिकारी सुदामा होते, काठी हातामध्ये घेतली, द्वारिकाधीशाच्या भेटीला निघाली. बायकोनं नवऱ्याचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून अनुष्ठान मांडलं घरी. सारखा जप करू लागली की माझ्या पतीला प्रवासात काही अडचणी निर्माण होणे, हे प्रभू तू सांभाळ. पण सारखा जप करायची, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, जिव्हे पिब स्वाम मृतद्मेत देव, गोविंद दामोदर माधवेती, सुखावसाने इदमेव सारं, दुःखावसाने इदमे. असं सारखी साधनेमध्ये रथ व्हायचे. इकडं सुदामजी निघाले, उन्हाचा त्रास व्हायला लागला. शरीर आहे, कृश शरीर आहे, पोक्त शरीर नाही ना, खायलाच नाही, ते मिळेल कसं? हात पाय थरथर थरथर कापायला लागलेली आहेत. आणि मुखामध्ये सारखं भगवंताचं नाव आहे, श्रीकृष्ण श्रीकृष्ण.
उपाशी पोट रिकामा खिसा. गरिबी माणसाला जगत दाखवते. महाराज मी सांगू का, प्रत्येक येऊ नये गरिबी, पण गरिबी आलेल्या माणसाला विचारा की जीवन किती हालाकीचं असं. कोणी विचारित नाही, भाऊ विचारित नाही, बहीण विचारित नाही, गण विचारित नाही, गोत विचारित नाही, इष्ट नाही, मित्र नाही, सज्जन नाही, सखा नाही. सगळे आपल्याला सगळं चांगलं झाल्यावर मग येतात लोक जवळ. मी रामसाहेबाचा अमुक आहे, मी रामसाहेबाचा हे आहे, मी रामसाहेबाचा ते आहे. मोठ्या माणसाच्या ओळखी सांग. आता बघा ना काही काही माणसं उगीच आम्ही मुंडे साहेबाच्या भागातले आहेत म्हणते, मोठ्याचा वशिला लावते. आमची अमुकासोबत ओळख आहे, आमची तमुकासोबत ओळख आहे, आम्ही यांचे नातेवाईक आहेत, आम्ही त्यांचे नातेवाईक सांगतात. कुणाचे? श्रीमंत लोकांची नाव घेऊन सांगतात. कोणीतरी म्हणतं का मी गरीबाचा, हे माझा भाऊ आहे. नात्या गोत्यात ओळखी करून देत असताना सुद्धा लाज वाटते, हा गरीब माझा सोयरा आहे म्हणायला. जरा फाटके कपडे वगैरे आपल्या अंगावर असू द्या ना, तर माणसाला त्याची सुद्धा काय वाटते, लाज वाटते. असू द्या, पण बाबा गरिबी राहत नाही आणि श्रीमंती राहत नाही. दोन्ही गोष्टीचा विचार करा. श्रीमंती ती झाडाची सावली आणि गरिबी झाडाची सावली. कधी इथं तर कधी तिथं, कधी या ठिकाणी तर कधी त्या ठिकाणी, असं असतं बस. म्हणून हे निघालेले आहेत आणि रस्त्यामध्ये जाताना एक दाट आंब्याच्या सावलीचं झाड पाहिलं. सुदामजी झोपले. डोळा लागला. थोडे काही खायला दिले होते सोबत पोहे, ते 2 घास खाल्ले, पाणी पिलं आणि डोळा लागला. भगवंताला दया आली. एका गाडीवानाचं रूप घेतलं आणि गाडी आणून त्या झाडाजवळ उभी केली आणि हाक मारली, देवा कुठे जायचंय तुम्हाला? डोळे उघडले. अरे 4 वाजत आले, मला तर झोप लागली. मी द्वारकेला चाललोय. द्वारकेला? मी तिकडेच चाललोय, बसा माझ्या गाडीमध्ये. तुम्हाला सोडाल का हो मला? हो. बसले आणि त्या गाडीवाल्याला म्हणायला लागले की तुम्हाला माझ्या कृष्णानेच पाठवलं नाही का? देवानीच तुम्हाला बुद्धी दिली मला उठवायची, नाही तर मी इथंच झोपत होतो. पुढचा प्रवास आता हा देवच होता. ज्या ज्या वेळेला तुम्हाला अडचणी पडतील आणि संकट काळात तुम्हाला जो कोणी मदत करील तो देवच आहे असं समजा. संकट काळात सहकार्य करणारा भगवान आले आणि द्वारकेच्या दरवाजाजवळ सुदामाला सोडलं. ती श्रीमंताची नगरी आहे आणि हा दुबळा ब्राह्मण तिथे गेलेला आहे. सगळे लोक पाहू लागले, हसू लागले सगळेजण. विठ्ठल प्रसाद धर्मापुरीकर सांगत होते, विद्वानाच्या सभेत आज्ञाण्याची फजिती आणि श्रीमंताच्या कार्यक्रमात गरिबाची फजिती असते. ते ठिगळं लपूनच बसावं लागतं त्याला. सगळे भारी भारी कपडे, गरीब आपलं ते इकून जाकी ते इकडलं उघडं होते, इकडलं उघडं झालं की इकडलं उघडं होते. आता गरिबी राहिली नाही, कपड्याची खाण्याची सध्या गरिबी नाही, पण जुना काळ फार विचित्र होता महाराज. आता नाही गरिबी. आता ज्ञानोबराय तुकोबरायाच्या आशीर्वादानं प्रत्येक माणसाला लेण्यापुरती कपडे आहेत आणि बाबा खाण्यापुरता अन्न नाही. कोणीच गरीब नाही आता या जगात. मधुकरराव, गरीब मनुष्यच हा, एवढे पैसे नसतील, मोठं घर नसेल, पण कोणी उपाशी झोपत नाही. आता रामराज्य आहे खरं की कोणीच उपाशी झोपत नाही. काही ना काहीतरी खाऊन झोपतातच, काही ना काहीतरी पिऊन झोपतातच. ते नाही बरं का, पिऊन म्हणल्यावर तुम्ही ते म्हणाल. कुठंतरी पाणी, दूध, ताक, काही ना काही रोज. हे ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलेल्या साधनेचं, साधू संतांच्या आशीर्वादाचं फळ आहे की या विश्वात कोणीच उपाशी राहत नाही सध्याच्या काळात. चांगलं आहे. सुदामजी आले, काठी हातामध्ये घेऊन इकडे इकडे पाहू लागले, कुठे कोणी बोलायला तयार नाही. सगळे भगवंताच्या द्वारकेतले लोक निराभिमानी होते, नमस्कार करायचे ब्राह्मण पाहून. सुदामजीला सगळे नमस्कार करायचे, पण कोणी विचारायचं नाही कुठून आलात म्हणून. कामात सगळे बिजी. सुदामदेवाला कोणी हसलं नाही, सुदामदेवाची कोणी थट्टा केली नाही. ती देवाची नगरी आहे, तिथं देवाच्या नगरीतले माणसं चांगलेच असणार ना महाराज. आमचे ओतुरकर बालयोगी सांगायचे, कथा सांगत असताना कथाकारानं विचार करून सांगितलं पाहिजे. ही देवाची नगरी आहे. सगळेजण नमस्कार करायचे सुदामजीला, पण थोडंसं आपापल्या कामात व्यग्र असल्यामुळं एकाने विचारलं, ब्राह्मण देवता आप कहाँ से आए हैं? मैं पोरबंदर से आया हूँ.
कहाँ से मिलने? भगवान द्वारिकाधीश को. हो, आणि सगळ्यांना माहित होतं की द्वारकेचा राजा हा ब्राह्मण प्रिय आहे, कृष्णाला ब्राह्मण प्रिय आहेत. ठीक आहे म्हणायचे, जा. कृष्णाचा हे सगळे भगवंताचेच महाल आहेत आणि मुख्य महालाच्या जवळ सुदामा आला. सगळ्यांनी सांगितलं या मार्गाने जा, या मार्गाने जा. सुदामा मुख्य महालाच्या द्वारपाळाजवळ आला आणि मध्ये जाताना आता चौकशी करणं तर द्वारपाळाचं काम आहे. कोण आपण, कुठून चाललात? द्वारपाळ त्यांनी विचारलं, ब्राह्मण देवता कुठं जायचंय? सरी भगवान द्वारिकाधीशाला भेटायला आलो म्हणला मी. असं? बरं, काही मधून निरोप वगैरे काही आलाय का? आम्हाला असं पाठवता येत नाही. तुमचं नाव काय? माझं नाव सुदामा आहे. आपला परिचय काय? मी ब्राह्मण आहे पोरबंदरचा. नाही म्हटले, मग भगवंताला काय? मी त्याचा बालपणीचा मित्र आहे. भगवंताचा मी बालपणीचा मित्र आहे असं म्हटल्यावर द्वारपाळाला एकाला असं वाटलं की याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम आहे आणि एकाला वाटलं असेलही. एकाने सांगितलं, असं करा, आम्ही भगवंताला विचारून येतो आणि मग तुम्हाला मध्ये सोडतो, तोपर्यंत इथं बसा. ठीक आहे म्हटले. आणि भगवंताला विचारण्यासाठी मध्ये हा द्वारपाळ आला. भगवान बसलेले आहेत आणि विचारलं, द्वारपाळाला म्हणलं, राजाधिराज महाराज द्वारिकाधीशाला माझा प्रणाम. आपल्या दरवाजावर कोणीतरी ब्राह्मण आलेला आहे. असं ब्राह्मण म्हणल्यावर भगवान सावध झाले. कोण आहे? आता त्याला माहित नव्हतं का कोणी यायला ते? न सांगता तुम्हाला कळू येते. मुंगीच्या पायातलं घुंगरू ऐकत आहे बाबा ते. तुम्ही केलेलं पाप दिसणं होय त्याला, जरा जपून वागा. लोकांना वाटलं आम्ही जे करला होते कोण बघायला. असे चौकड कॅमेरे लावलेले आहेत तुमच्यावर. सगळे वरी गेले गेले टीही लागते तुमचा पिक्चर. धुरी सारलेली, निंदा केलेल्या, नावं ठेवलेली, हे सगळं सब सिनेमा तुमचा वरी आहेच. परमात्माने त्याला सर्व काही कळतं. परमेश्वर आहे, तो ईश्वर आहे, सर्व जगाचा मालक आहे. कोण ब्राह्मण? नाव सुदामा आहे. आणि तो म्हणतोय की मी बाल महाराज सिंहासनावर माझा सुदामा आला म्हणून उडी मारली आणि पळतच निघाले महाराज. तो सांगू लागला की आपल्या दरवाजावर जो आलेला ब्राह्मण आहे तो कसा आहे? गरीब दुबळा ब्राह्मण दारी आला आशे जाण, नाव सांगतो सुदामा तो, सखा म्हणवितो पूर्ण. तो तुमचा मित्र म्हणतो. श्रीहरीचा सखा मी हा, आठवण सांगे भारी. चला तुम्ही हो द्वारिकाधीशा, भेटा त्या निर्धारी. चला. किंवा प्रसिद्ध गवळणे जुन्या, जाऊनी सांगा श्रीहरीला आणि एकदा भेट सुद्धा द्याला. द्वारी तुझ्या मी आलो असे, भक्त तुझा भोळा, अनुपम्य पहावया द्वारकेचा स्वळा, अंतरी व्यापक हृदयी संचला. आणि जाऊनी सांगा सुद्धा म्याला एकदा भेट, जाऊनी सांगा श्रीहरीला एकदा भेट सुद्धा म्याला. उडी टाकत न जाने कहा से, कुठून तरी आले, भटकत आलेले आणि नाव सुदामा सांगतोय म्हणून तुमच्याकडे आलो. उडी मारली आणि पडतच आले आणि पळत येऊन मिठी मारली. सुदाम्याचं आदरातिथ्य केलं, स्वागत केलं, घरामध्ये नेलं, त्याचे मुठभर पोहे खाल्ले आणि त्याला पूर्ण गाव सोन्याचा देऊन टाकला. पण ऐका, सुदाम्याने सोन्याच्या गावाचा स्वीकार केला नाही. परत गेला, गाव पाहिलं. प्रभू याला भुलून मी तुम्हाला विसरणार नाही. सुदाम्याने तपश्चर्या, पुत्राला, पत्नीला ते सगळं देऊन टाकलं ना, आपण सुदामा निघून. अशी कथा आहे. पुढे प्रभात तीर्थक्षेत्रावर देवानी, प्रभात तीर्थक्षेत्रावर भगवान परमात्म्याने हे भरवलं, सत्संग ठेवला.
तिथं भगवंताचा मुलगा साम, त्याला साडी नेसवण्यात आली आणि साधूच्या उपहासातून शाप मिळाला आणि अशा प्रकारे भगवंताच्या त्या वंशाला आणि पूर्णता यायला, त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याने सगळ्यांना, सगळे यादव वगैरे सर्व जे आहेत ते सगळे नष्ट झालेले आहेत. त्याच्यामध्ये भगवंताचा एक मुलगा, त्याचं नाव आहे वज्र, तो वाचला. आणि भगवंताच्या काही बायका अर्जुनाने द्वारका पाण्यात भगवंताने बुडवली. भगवान परमात्म्याने त्या अर्जुनाचं सामर्थ्य काढून घेतलं. भिल्लाईनी भगवंताच्या बायका लुटल्या आणि फक्त भगवंताचा एक पुत्र वाचला, त्याचं नाव आहे वज्र, म्हणून यादव कुळ जिवंत राहिले. यादवाचा ते वज्राचा वंश आहे, असा एक आहे तेवढा जिवंत वज्र. अशा प्रकारची अवस्था वर्णन केली. आणि पुढे सर्व काही झाल्यानंतर प्रभात एका वृक्षाखाली पिंपळाच्या भगवान परमात्मा झोपले. पूर्वजन्मीचं वैर साधून तो हे आला आणि त्याने येऊन भगवान परमात्म्याला भगवंताच्या चरणाला बाण मारला. आणि बाण मारल्यानंतर त्यांनी येऊन भगवंताची क्षमा याचना केली, हात जोडले. हे प्रभू, भगवान म्हणले काही चिंता नाही, हे अवताराच्या समाप्तीचं प्रयोजन आहे, तू दुःख मानू नको. कोणत्यातरी निमित्तानं मला अवतार संपवावा लागेल म्हणून मी निमित्त तुला केलं, तू काही वाईट वाटून घेऊ नको की मी भगवंताला मारलं, माझ्या बाणाने परमात्मा गेले, असं काही वाईट वाटून घेऊ नको. बरं. आणि भगवंतानी त्याला सांगितलं तुला काही दोष वगैरे लागणार नाहीत म्हणल्यावर भगवंताच्या चरणावर डोकं ठेवलं, निघून गेला. आणि परमेश्वराची झूत निघाली आणि आपल्या अक्षरधामामध्ये, आपल्या या साकेत धामामध्ये, वैकुंठ धामामध्ये ती विराजित झाली, असं भागवताचं म्हणणं आहे. आणि पद्मपुराणाचं असं म्हणणं आहे की रुक्मिणी आईसाहेब रुसल्या आणि तिच्यासाठी परमात्मा पंढरीला आला, असं म्हणणं आहे. आणि वारकरी संप्रदायाचं असं म्हणणं आहे पुंडलिकानं सेवा केली म्हणून द्वारकेचा राजा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता. किंवा महाराज म्हणतात विटोनी निर्गुणा रूप धरिले सगुण, असं आहे. भागलाशी माये बापा बहुश्रम झाल्या खेपा. तुकोबाराय सांगतात अवतार घेऊन घेऊन थकला पण पंढरीमध्ये येऊन उभा टाकला आणि भक्तासाठी उभा टाकला, भाविकासाठी उभा. विठो कैवल्याचा गाभा तुमच्या आमच्यासाठी आला. द्वारकेला तुम्हा आम्हाला जाणं झालं नसतं, गोकुळला तुम्हा आम्हाला जाणं झालं, पण तुका म्हणे सोपी केली पाय वाट तरावया भवसागर रे. पण विठ्ठलासारखा देव नाही, विठ्ठलासारखं नाम नाही आणि वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, विठ्ठलासारखा देव नाही. पंढरीनाथाचं भजन करा, पंढरीनाथाची वारी करा. का? तो आपल्याला पायाजवळ घेतो, उच्च नीच तिथं भेद नाही, सकळाशी येते आहे अधिकार. आणि पुन्हा खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. म्हणून विठ्ठलाच्या चरणाजवळ नित्य सेवा करा आणि अखंड चिंतन विठोबाचे, विठ्ठलाचं चिंतन अखंड करा. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, विठोबा रखमाई रामकृष्ण हरी या नामाचं चिरंतन ध्यास करा. घरामध्ये प्रत्येक घरात एक मोठा पांडुरंगाचा फोटो लावा, उठल्याबरोबर दर्शन घ्यायला मोठा लावा. आपल्या घरात फोटो कोणाचे? बायकोचे, त्या शेंबड्या पोराचे. उठलं की ते दिसते जा, साधूचा नाही, संताचा नाही, काही नाही. ते लावा का न लावा तुमची इच्छा, पण एखादा तरी पांडुरंगाचा, ज्ञानोबरायाचा, तुकोबरायाचा, वैद्यनाथाचा एखादा लावा घरात. उठल्याबरोबर दृष्टी पडावी आपली. विठ्ठल नाव घ्या. कोणी कोणतेही गुरु करून कान मंत्र फुकून बाकीचे मंत्र जपीत बसू नका. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवात जपा.
वारकरी संप्रदायाचा हाच मंत्र आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आणि मंत्र हा जपावा. मी हे गुरु केलाय आणि त्यानं ते मंत्र दिलाय. अगं त्याचंच काही खरं नाही. रिम रिम क्रीम. एक बाई म्हणली मला मंत्र दिलाय कोणता, रिम रिम क्रीम. आता हे मंत्र आहे असला काय दुनिया येडपटे मागर कुणाचे जाते काय जा. पण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी मंत्र जपा. जन्मातून पंढरीची एखादी वारी करा. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवरायाच्या भेटीला जा. परळीला जगमित्र नागासारखे सर्व श्रेष्ठ संत आहेत. त्या जगमित्र नागा महाराजांची भेट घ्या. त्यांच्या सानिध्यामध्ये जा. संत ज्ञानेश्वरी गाथा वाचा. वर्षातून एखादं तरी पारायण ज्ञानेश्वरीचं करा. नाही जमलं तरी एक तरी करा. वर्षातून एखादं तरी पारायण गाथ्याचं करा. वर्षातून एखादं पारायण तरी एकनाथी भागवताचं करा. म्हणून ही थोडीशी तुम्हा सर्वांना वारकरी संप्रदायाबद्दलची प्रेरणा, प्रेम या ठिकाणी सांगितलेली आहे. संप्रदायाच्या प्रेमाबद्दल वागा. संप्रदायामध्ये राहा. माळ घाला तुळशीची. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणून सात्विकता आपल्या जीवनामध्ये सांभाळा. बस बाकी काही नाही. विठ्ठल भक्तीचा प्रसार प्रचार व्हावा. खूप झालेलं आहे. पण वारकरी व्हा. होय होय वारकरी. पाहे पाहे रे. गळ्यात तुळशीची माळ घाला. स्त्री असो सुतरी घाला. बऱ्याच बायाच्या खात नाहीत पण माळी नाहीत गळ्याने. तुळशीची माळ ज्या बाईच्या गळ्यात नाही ते घाला बाबा. किलोभर दागिने घालायला काही वाटत नाही. माळीचीच काही दाटण व्हाल्या का. बोरमाळ 80 टाकून फिराल्या. गायरा दे तो चोरा नळड दाबल्यावर कळल तशी टाकूच नको. तुळशीची माळ गळ्यामध्ये राहू द्या. एकही बाई बिना माळीची नसली पाहिजे महाराज. एकही. खात नाहीत बाया मला माहीत आहे, पित नाहीत, काही नाही, पण तरी माळ पाहिजे. आणि ज्या पुरुषाच्या गळ्यात नाही ते घाला. माळी घाला. माळीशिवाय कल्याण नाही. माळीशिवाय उद्धार नाही. म्हणून तुळशीची माळ घाला. आणि वैद्यनाथाच्या जवळ आहात. दर वद्य एकादशीला का होईना पण जा. परळीची वद्यवारी करी जा. तसं तर दर सोमवारी जा. सोमेश्वराला जा. पण वैद्यनाथ आहे, जगमित्र नाग आहेत, यांना विसरू नका. सोपान काका आहेत, त्यांचे दर्शन घेत जा. परळीची वारी करीत जा. म्हणून असा हा सुंदर प्रकारचा भाव आज या ठिकाणी सांगून पुढे भगवान परमात्मा निजधामाला निघून गेले. परीक्षिती राजा सुखदेव निरोप घेऊन निघून गेले. परीक्षिती राजाला तक्षक आला. एक लीला केली, दंश केला. परीक्षितीचा उद्धार झाला. सुखदेव सांगतात इथं भागवत संपलं. कलियुगात काय होईल ते सगळं खूप वर्णन आहे. आता इथंच संपलं नाही, आणखी खूप आहे सांगण्यासारखं. पण आता वेळेच्या अभावी आपण इथंच थांबूया सांगत आहे. म्हणून थोडा वेळ सांगण्याचा प्रयत्न केला. प्रभू कृपेने आपण हे ऐकलं. तर काल्याचं कीर्तन ऐकायचं आपल्या सर्वांना. म्हणजे थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. आज सांगत आहे. झालेली सेवा श्री महान. मलाही आनंद वाटला की सोमेश्वराच्या दारात रत्नेश्वराजवळ खूप कथा झाल्या. रत्नेश्वराच्या जवळ अर्ध तप पूर्ण झालं. 6 भागवत झाले. किती झाले? 6. बाबा एका सोयीने तेव्हा त्या देवस्थानला दिसाले ती 6 भागवत झाले तिथं. माझ्या अगोदर कुणीतरी 6 केले, पुन्हा नंतर मी 6 केले, असे 12 भागवत झाले. आणि यावर्षी त्यांना सांगितलं की आता पुढला भागवतकार बघा. आता मला जमत नाही, तुम्ही कुणाला तरी सांगायला लावा. पण 6 वर्ष तिथं झालं भागवत. इंदपवाडीला 3 भागवत झाली गावात. बाया पोरांनी केले, बायांनी केले. नवरात्र उत्सवात 3 भागवत झाली तिथं. परळी वैद्यनाथला झाले. पण सोमेश्वराच्या दारात भागवत झालं नव्हतं. बरं झालं हे झालं. प्रत्येक देवस्थानला कथा व्हाव्या. अंधारेश्वरला झालं, पुन्हा मरळशिदावर झालं. सगळे बहुतांश ठिकाणी देवाची जे स्थान आहेत तिथं सगळं भागवत. केदारी महाराजापुढे झालं उखळीला, मोठ्या उखळीला समाधीपुढे कथा झाली. अशा अनेक ठिकाणी थोडी थोडी कथा करण्याचा योग आला. पण सोमेश्वराच्या दारात कथा झाली नव्हती. बरं झालं झाली.
सोमेश्वराच्या दरबारात बसून अर्धा पाऊण तास, मला देवाच्या दारातली कथा असल्यावर मी नाही म्हणतच नाही. तेवढाच आपला वेळ देवाच्या चरणाजवळ जातो. सोमेश्वराच्या दरबारात झाली आणि सुंदर प्रकारे जशी जमेल तशी, जशी झेपेल तशी, जशी सांगता येईल तशी. असंच नाही की काका हे माझं बोलणं योग्यच आहे असं नाही, पण असं आहे की काही प्रेम करणारे श्रोते आहेत, प्रेम करणारे लोक आहेत की त्यांना बहुतांश लोकांची श्रद्धा अशी की ना आम्हाला तुम्हीच पाहिजे, दुसरं नको आम्हाला. बऱ्याच वेळा कीर्तन ठेवताना लोकांची हीच अपेक्षा असते, अर्धा तास या पण तुम्हीच या, तासभर सांगा पण तुम्हीच सांगा. आता भागवत किमान 3 तास तरी व्हायला पाहिजे रोज. नाही मी केलं असतं पण तुम्ही तासाला झोपत आहो म्हणून केलं नाही. हां, भागवत कथा व्हायला पाहिजे. पण तरी आमच्या रावसाहेबाची, दाजीची, अक्काची, ज्ञानेश्वरीची इच्छा, दृढ भावना. आता हा परिवार बलदादामुळे हे म्हणजे बालदादाचा जो परिवार आहे, आता असं आहे बघा, एक बालदादाच म्हणून नाही, पूर्ण परिसराचं तेवढंच प्रेम आहे. झोलकर नाना म्हणजे आपल्या परिवारातलाच माणूस वाटतो अशी भूमिका आहे सगळ्यांची. पण बालदादाचा आणि आमचा थोडासा अधिक संबंध प्रगट नाही. तुम्ही म्हणाल नाना ती तुमच्या फार जवळ, प्रगट नाही पण अंतःकरणातून त्या व्यक्तीची भावना माझ्यावर खूप खूप भावना. महाराज तो बालदादा एक असा मनुष्य आहे, मी सांगितलं काल परवाशी, उघड होणार नाही पण मधून पाठिंबा दिल्याशिवाय, जिथं बाजू कच्ची आहे, जिथं मांडी कच्ची आहे तिथं बालूदादाचं सहकार्य असतं आणि प्रसिद्धीची काही गरज नाही. झोल्याला जो आश्रम आहे ना, त्या आश्रमामध्ये 2 व्यक्तीचं सर्वात मोठं सहकार्य आहे, पण दोन्ही माणसं असे आहेत की ते अमानी आहेत. एक सुभाषराव फड आणि दुसरी बालदादा गित्ती. सुभाषदादा फड हा जो मनुष्य आहे ना, हा असा मनुष्य आहे की अमानी मनुष्य, आणि इतकी श्रद्धा, माझ्याबद्दल जिभेतून एकही शब्द काढणार नाहीत. आणि जगातला केवढाही महाराज येऊ द्या त्यांना मोठा वाटणार नाही. ते फक्त म्हणणार झोलकर नाना, बस नाना म्हणजे नाना. दोघाची निष्ठा. दादाचे आईचे कार्यक्रम, दादाच्या वडिलाचे कार्यक्रम सगळे दादानी मला, मी बऱ्याच वेळा वडील वगैरे गेल्यावर दादा आपण मोठा महाराज आणू एखादा, दादा म्हणा नाना ते मला सांगू नका, तुम्ही कीर्तन करा, अर्धा तास करा, पाऊण तास करा. अशी दादाची श्रद्धा बालदादाची. खूप सहकार्य केलं, खूप. थोडासा आश्रमाच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा त्याचा आहे, बालदादाचा. आणि मग त्यांचे आमचे मधुकरराव वगैरे ही सगळी मंडळी. आता मधुकरराव हे जवळच, जसं इंदपाडी प्रेमाचं गाव आहे पूर्ण, तसं आमचे मधुकरराव हे सगळेच माणसं अत्यंत प्रेमातले. आता मधुकररावांनी भरपूर जीवाच्या पुढे सहकार्य केलेले आहे, पुढे करत राहतील, प्रभू कृपा आहे. इंदपवाडी गाव अत्यंत परमार्थिक आहे. इंदपवाडीचाही सिंहाचा वाटा आहे आश्रमामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये. इंदपवाडी अग्रेसर असते. धनगर मोह्याच्या माळापासून रात्र स्वयंपाकाला हजर राहायचे. मला दाजी वगैरे होतेच ना, पांघरायला नसायचं, थंडी असायची, तिथं काही अंतरायला नसायचं, खडे असायचे, बरोबर आहे का भाऊ, दगडं असायचे, तिथं येऊन राहायचे माणसं. मग मी काय करायचं, कुणाला धोतर दे, कुणाला उपरणं दे, कुणाला माईचं लुगडं दे पांघरायला, गारवा भरपूर, जसं हाताला लागल तसं. पण इंदपवाडीचं पूर्वीपासून सहकार्य आहे, आजपर्यंत आहे, पुढे राहील. मांडणारे जे आहेत ते आहेतच महाराज, आणि जे निंदक आहेत ते निंदक आहेतच, ते कधीच नीट होणार नाहीत. आणि जे मानणारे आहेत ते आहेत. समाजामध्ये 1% वर्ग निंदक असतोच बाबा, रामरायापासून आहे. पण हे गावच्या गाव प्रेम करणारे गाव आहेत. पण बालदादाचा हा परिवार, दादाचा या 5-6 बहिणी, किती प्रेम आहे महाराज. दादाची आई होती ना, गेल्याबरोबर गालाचा मुका घ्यायचा, असं तोंडावरून हात फिरवायचा, गालाचा पापा घ्यायचा. दादाची आईनं फार मायाळू बाई. आता अक्का तशीच आहे बघा आपली, प्रेमळ सगळी, आईसारखीच. हां, सगळ्या बहिणी सारख्याच. पण दादाच्या आईचं फार प्रेम. जवळ गेलं, कोण आहे, दादा बाई महाराज आहेत म्हणलं की असा तोंडावरून हात फिरवायचा, असा गालाचा मुका घ्यायचा लगेच इकडल्या, असा हात फिरवायचा असा, आणि दादाकडे हात करायचे असे, पैसे दे महाराजाच्या हातात घालायला म्हणून. असे प्रेमळ माणसं. म्हणजे इतक्या वर्षाचा संबंध आहे आणि तो असाच आहे. आणि मलाही काय पाहिजे, तुमचं प्रेमच पाहिजे ना.
ते आश्रम निमित्ताला कारण आहे, पण हे घरं सगळे माझेच आहेत, सर्व समाजच आपला आहे. म्हणून थोडंसं इतक्या वर्षाचा हा ऋणानुबंधाचा संबंध आणि ऋणानुबंधाचा संबंध असल्यामुळं आज या ठिकाणी बसा, ऋणानुबंधाचा संबंध असल्यामुळं आणि इथं येण्याचा योग आला, कथेचा योग आला. आणि आमची ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या चरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नातई वदती कृष्णपदी ठेवू माता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता. कालील लोटांगण मंदिर दर्शन डोळ्यानं पाहिलं रूप तुझे प्रेमी अलिंगन आनंद भोजन वायू माळीन मदिना तुमेव माता पिता तुमेव तुमेव बंधू सखा तुमेव विद्या द्रविणं तुमेव तुमेव सर्वं मम कायेन वाचा मनसेन्द्रियेण वाक् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं नारायणं कृष्णं हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. सर्व भाविक भक्तांना